उद्धव ठाकरे सध्या बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊया. निवडलेली आहे किंवा वाट लावलेली आहे. विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विधानसभेचा जो काही निकाल लागला हा अजूनही कोणालाच पटत नाहीये. कोणालाच पटत नाही. म्हणजे मतचोरी तर केलीच, पक्ष चोरी तर केलीच. आता काल अनिल देसाईंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, एबी फॉर्म पण चोरलेला आहे. हे सगळे तुम्ही जा ना, बसा ना त्या चोर बाजारामध्ये, कशाला तिकडे जाऊन बसताय? सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं, ही लोकशाही, ही खोटी लोकशाही आहे. ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता ही स्वीकारू शकते. आणि तुम्हाला राज्य तरी कशाला पाहिजे? आम्ही म्हणतो ना, आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकणार. आणि मग का ना, तुम्ही 25-30 वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेच्या हाती दिली. काही काळ आधी भाजपा सुद्धा आपल्या सोबत होतीच. पण 25 वर्षात आपण काय काम केलं? आपण जे काम केलं त्याचा पाढा वाचू, आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि यांनी घालवून दाखवलं. मला वाटतं दिवाकरजी, तुम्ही काय सगळे ज्येष्ठ शिवसैनिक त्यावेळेला महापालिकेचे म्हणजे दिवाकर होते साहेब तर महापौरच होते, किशोरीताई पण महापौरच होत्या. आपल्या काळामध्ये जे काय आपण केलं, मुंबई आपली मुंबई म्हणून, तो आपलेपणा भाजपच्या एकातरी नेत्याच्या मध्ये आहे का? एकातरी नेत्याच्या अंगामध्ये आहे? ही आपली माझी मुंबई आहे. आम्ही म्हणतो ही माझी मुंबई आहे. हे माझं पण जे आहे, हे आपलं पण आहे, हे कोणाच्या तरी रक्तामध्ये आहे भाजपच्या? आपण जे काय करून मुंबईसाठी केलं होतं, 92,000 कोटीच्या ठेवी आपण मुंबई महापालिकेच्या जमवून दाखवल्या होत्या. आणि आता रोज बातमी येतात ह्या ठेवी तोडत चाललेत. एक 4 दिवसापूर्वी बातमी आली, आणखीन 5 ते 10,000 कोटी ठेवी तोडणार आहेत. बरं, ह्या ठेवी तर तोडल्याच, पण आणखीन भयानक गोष्ट म्हणजे 2,30,000 कोटीची देणी यांनी करून ठेवलेली आहेत मुंबईच्या डोक्यावरती. कोण भरणारी? कुठून आणणारी? का जीव जळतो? का आपण जाऊ शकत नाही भाजप बरोबर? मिंदे गेला, हा गेला, तोही गेला, आम्ही पण जाऊ शकतो? नाही जाऊ शकत. कारण आजच मध्यरात्री मी जाणार आहे हुतात्मा स्मारकाला तिकडे वंदन करायला. कारण तो संयुक्त महाराष्ट्राचा जो काही काळ होता, तुमच्यापैकी अनेक जण त्याही लढ्यामध्ये उतरलेले असतील किंवा तो लढा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असाल. आणि योगायोग असा, हे तुम्ही मला तारीख विचारली, मी तुम्हाला 20 तारीख दिली, पण आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी. नेमकं बरोबर उद्या 21 नोव्हेंबर हुतात्मा स्मारक दिन, तो उद्या 21 नोव्हेंबर. म्हणजे जो माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5मध्ये होता, ते माझे आजोबा. जी व्यक्ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लढली, तिच्या घराण्यात मी जन्माला आल्यानंतर मुंबईचे असे लचके तोडताना मी उघड्या डोळ्याने बघत बसू, असं एवढा मी काही शंड वाटलो का या भाजपवाल्यांना? आहे ना. मग आपण कशाला म्हणायचं झाशीची राणी जी शेवटपर्यंत लढली, मेरी झाशी नाही दूंगी, तसं आपण प्रत्येक जण उभं राहिलं पाहिजे की माझी मुंबई आहे, मी माझी मुंबई तुम्हाला लुटायला देणार नाही. आणि तुम्ही कोण आमचं वाकडं काय वाकडं करू शकता तेच बघतो. सगळे जर का आपण नुसते एकवटलो तर एक वज्रमुठ झाली तसे पळपुटे. आणि सहज काय काय गोष्टी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. जेव्हा आपण ते फटकारे पुस्तक शिवसेना प्रमुखांचं करत होतो, सगळं कार्टून संकलन करत होतो, त्याच्यामध्ये एक कार्टून आहे, एक शिवसैनिक, तो तरुण पोरगा दाखवलाय आणि बाजूला एक भाजपवाला दाखवलाय, कमळवाला असेल किंवा काय, तेव्हा जनसंघ होता. आणि तो शिवसैनिक सांगितले, तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊब बघितली, आता मशालीची धग सोसा. तेव्हाही मशाल घेतली होती, आता सुद्धा मशालच हातामध्ये. आणि ही मशाल उगाचच काहीतरी घेतलेली नाही तर उदबत्ती घेतली असती ना आपण. जर का मोदी आणि शहांची आरतीच करायची असती तर मग आमची निशाणी काय? उदबत्ती. उदबत्ती बिदबत्ती नाही घ्यायची, तर मशाल घ्यायची. पेटवायचं ते काय आपल्या ते नुसत्या अशा फुलभाज्या नाही पेटवायचं तर सगळं लंकाच जाळून टाकायची त्यांची, खोट्याची लंका. आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे. आज ह्या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते. शिव्या तर रोजच खात असतो. आणि आता हे सगळ्यांना कळतंय. काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला
अरे ओललला पण तुझी दाढी आली, तू आता बोबडं कशाला बोलतोस? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक, ते स्वतःमध्ये हिंमत असणार. हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची? शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत? कोणाची हिंमत नव्हती. पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते. त्या मांजराचा कधी वाघ नाही होऊ शकत. मांजराचा वाघ नाही होऊ शकत, वाघ हा वाघच असतो. आणि आता त्यांना कळते की हे वापरा आणि फेका, वापर करून घेणार आणि काम झालं का फेकून देणार. तसंच त्यांचं चाललेलं आहे. आता एक 15-1 दिवसापूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढला. झाला कसा आली घोटाळा? कोणी होऊ दिला? झाल्यानंतर तो बाहेर कसा आला? कोणी बाहेर काढला? असे अनेक घोटाळे गेल्या 1 वर्षामध्ये येत आहेत. मुख्यमंत्री आपले क्लीन चिट देत आहेत. मग हे स्वतःच न्यायाधीश, आरोप करणारे पण हेच, म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच. केसेस काढून द्यायच्या बाहेर, कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी, आणि मग यांनी क्लीन चिट द्यायचे. म्हणजे काय की तुझी प्रकरणं बाहेर आलेत, नीट तुझ्या साईज मध्ये राहा, नाही तर लटकावून टाकीन तुला. ही टांगती तलवार त्याची डोक्यावरती ठेवायची. आणि हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालेत. अरे कसली टांगती तलवार? ती तलवार हातात घे आधी, ते टांगती काय ठेवतोयस? हे आता एकमेकाला खायला निघालेले आहेत. हा त्याचा पक्ष फोडतो, तो त्याचा पक्ष फोडतो, तो त्याचा पक्ष फोडतोय. आता यांना कळेल काय होतंय. कारण गेलेत ते सगळे बाजार बुणगे गेलेत. आणि मला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा एक त्याचं दुर्दैव आहे. आपल्याला जे वाटलं होतं 2014 साली की आत्मनिर्भर भारत, आपल्याला वाटलं होतं हे करू शकतात बाबा, आत्मनिर्भर भारत करू शकतात. पण अजून आत्मनिर्भर भाजप नाही होते. त्यांना सगळे असे टोणगे, कोणी कुठल्या हत्याकांडातले, कोणी ड्रग्ज मधले, कोणी भ्रष्टाचारातले, सगळे घेऊन त्यांना भाजप वाढवावा लागतोय. भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, हे त्यांचं धोरण आहे. मग कोणी घ्या आपण जिंका. काय असे जिंकण्याला काय अर्थ आहे? चोरांची साथ घेऊन, म्हणजे चोरीचा माल घेऊन मीच मालक असल्याचं आवडणं, ह्याच्यात काय अभिमान कसला आहे? अरे लढायचं तर मैदानात लढा ना. शिवसेना कधीही तयार आहे. आम्ही हार जीत त्याची नाही पर्वा करत. शिवसैनिक लढणार आहे. हे काय अशी संकट किंवा अशी परिस्थिती पहिल्यांदाच नाही आलेली. मुळामध्ये शिवसेनेचा जन्मच हा संघर्षासाठी झालेला आहे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे. आणि संघर्ष म्हटल्यानंतर घाबरणारे कोणी थांबू शकत नाही. जे घाबरणार असतील त्यांना आजही सांगतोय, तुम्हाला लाचारी करायचे तर लाचारांच्या ह्याच्यात जा, गटात जा. पण शिवसेनेमध्ये जे आता राहिलेत ते सगळे शिवसेना प्रमुखांचे अस्सल, शिवरायाचे अस्सल तलवारबाज मावळे राहिलेले आहेत. आणि या सगळ्या मावळ्यांची मगाशी तुम्ही सांगितलं ना की ज्येष्ठ शिवसैनिक, मी तर म्हणतो एक तुमचं माहिती संकलन करून द्या. सगळ्या मुंबईमध्ये शाखेमध्ये जेवढे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांना मी ओळखपत्र देतो. आणि नुसती ओळखपत्रच नाही तर एकदा अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं एक शिबिर घ्या. मी येतो त्याला आणि मला त्यांच्याकडनं काय पाहिजे ते मी सांगतो त्यांना. कारण आता चर्चा चरवण करत नाही बसायचं, आता जिंकायचंय. आणि जिंकण्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की वय हा काही मुद्दाच नसतो. मोरारजी देसाई तर 80व्या वर्षी पंतप्रधान झाले असते. तुम्ही तर सगळे अजून तरुण आहात. काय सांगू, तुमच्यापैकी कोणी पंतप्रधान होऊ शकेल का स्वप्न नाही बघायचं. अर्थात हा एक गमतीचा भाग झाला, पण जिद्द ही फार महत्वाची आहे. आणि तुम्ही जिद्दीने आज सुद्धा रणांगणात उतरण्याच्या हिमतीने आलात, त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. आणि तुमच्या आशीर्वादाचं पाठबळ हे सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहू द्या ही नम्र विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पालिका निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळणारच असा निर्धार उद्धव ठाकरेंनी यावेळेला पक्ष मेळाव्यामध्ये बोलून दाखवलेला आहे. भाजपच्या अहंकाराचा फुगा फोडून विजयाचा गुलाल उधळायचा आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतायत. आणि इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.
आम्ही केलं तर लव जिहाद, भाजपनी केलं तर अमर प्रेम, असं कसं असेल असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.